ओके, नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आपण पाठीमागच्या लेक्चरला ग्रॅव्हिटेशन टॉपिक स्टार्ट केला होता आणि त्यावेळेस त्याची हिस्ट्री आणि इंट्रोडक्शन बघितली होती. आताच्या लेक्चरला आपण Kepler's 3 लॉ बघूया. पहिला लॉ आहे लॉ ऑफ ऑर्बिट, त्यानंतरचा लॉ ऑफ एरियाज आणि लास्टचा लॉ आहे तो लॉ ऑफ पिरियड आहे. मग आता आपण हे तिन्हीच्या तिन्ही लॉ समजून घेऊया. केपलरने काय सांगितले आणि केपलरने तुम्हाला माहित आहे आपण त्याची हिस्ट्री बघितलेली आहे. केपलरने कशाच्या बेसिसवर हे 3 लॉ मांडलेले आहेत. तर त्यांनी काय केलं, टायको ब्राहे यांचे हे स्टुडंट होते. त्यांनी काय केलं, टायको ब्राहे यांचा डाटा जो होता, रेकॉर्डेड डाटा होता, जे ड्रॉइंग होते त्याचा स्टडी केला, त्याचं अनालिसिस केलं आणि हे 3 लॉ लिहिले किंवा मांडलेले आहे. मग ते आपण वळीने बघूया. पहिला जो लॉ आहे तो लॉ ऑफ ऑर्बिट आहे. म्हणजे कशाशी रिलेटेड आहे तो जो लॉ आहे तो ऑर्बिटशी रिलेटेड आहे. म्हणजे एखादा प्लॅनेट जर रिव्हॉल्व्ह करत असेल तर तो कशा पद्धतीनं त्याचे ऑर्बिट तयार करतो किंवा कशा पद्धतीनं तो त्या ऑर्बिटमध्ये मूव्ह करतो त्याच्याबद्दलचा आहे. तर बघा, त्याची डेफिनेशन अशी आहे, ऑल प्लॅनेट मूव्ह इन इलिप्टिकल ऑर्बिट around the sun with the sun at one of the foci of the ellipse. अर्थ लक्षात येतो का बघा त्याचा. आता इलिप्टिकल ऑर्बिटचा अर्थ लक्षात येतो का, म्हणजे जी ऑर्बिट आहे ती ऍक्च्युली सर्क्युलर नाही, ऍक्च्युली सर्कल टाइपची नाही, सर्क्युलर मध्ये मोडणारी आहे. म्हणजे बघा, अशा पद्धतीने आपण एखादा जर आपल्याकडे कोन असेल, उदाहरणार्थ एक अशा पद्धतीने एक जर कोन असेल आणि याला जर आपण हॉरिझॉन्टली कट केलं तर प्युअर सर्कल तयार होतो. म्हणजे हे जर अशा पद्धतीने तयार केलं, अशा पद्धतीने याचा जर कट केलं तर तो प्युअर सर्कल होईल. पण याला जर इन्क्लायनेशन करून कट केलं, म्हणजे काय, तिरकसपणे कट केलं तर इलिप्स तयार होतो. येते का लक्षात. आणि प्रत्येक जो प्लॅनेट असतो सनभोवती रिव्हॉल्व्ह करत असताना तो अशा पद्धतीने इलिप्टिकल ऑर्बिटमध्ये रिव्हॉल्व्ह करत असतो. रोटेट म्हणता येणार नाही. रोटेट म्हणजे काय, तर स्वतःच्या ऍक्सिस भोवती फिरणं, याला रोटेट म्हटलं जातं. आणि रिव्हॉल्व म्हणजे काय, तर अनदर प्लॅनेट असेल, म्हणजे आपण सन म्हणतो, सनच्या भोवती फिरणं, याला रिव्हॉल्व म्हटलं जातं. येते का लक्षात बघा तुमच्या. मग आपण इथं डायग्रामच्या मदतीने शो करूया कशा पद्धतीनं प्लॅनेट रिव्हॉल्व करतात अराउंड दी सन. हा बघा, हा इलिप्स आपण डायग्रामच्या मदतीने समजून घेऊया. अशा पद्धतीने इलिप्स असणार आहे. तर तुम्हाला माहित आहे, तुम्ही मॅथ्स मध्ये पण शिकलेला आहे. काय शिकलेला आहे, इलिप्स जर असेल तर त्याला 2 फोकाय असतात, बरोबर आहे का, आणि एक सेंटर असतो. किती, 2 फोकाय आणि एक सेंटर. मग जे फोकाय असतात ते अशा पद्धतीनं रिप्रेझेंट केले जातात आणि त्यांचा जो सेंटर असतो तो या दोघांचा मिड पॉइंट असतो. या पॉइंटचा आणि या पॉइंटचा मिड पॉइंट म्हणजे मध्यस्थी पॉइंट. आणि त्याचबरोबर या पॉइंटचा आणि या पॉइंटचा तो मिड पॉइंट असणार आहे. येते का लक्षात बघा तुमच्या. हे अशा पद्धतीने याला आपण सेंटर ओ असं रिप्रेझेंट करू शकतो. हा इलिप्सचा सेंटर असणार आहे. तर इलिप्सला 2 फोकाय असतील. 2 फोकाय म्हणजे इथे एक फोकाय असेल तर इथे एक फोकाय असेल. याला आपण यस डॅश अशा नावाने रिप्रेझेंट करूया. आता दुसरी एक कन्सेप्ट सांगतो तुम्हाला या पाठीमागं. जर हे 2 पॉइंट जोडले आणि तुम्ही त्या इलिप्टिकल पाथ वरती कुठेही एक पॉइंट घेतला अशा पद्धतीनं, बरं का, यस आणि यस डॅश अशा पद्धतीनं जोडले, तर हे तुम्ही ज्यावेळेस पण अशा पद्धतीने रिव्हॉल्व करत असाल त्यावेळेस इथून इथपर्यंत जेवढं डिस्टन्स आहे, म्हणजे हे एफ पॉइंट देऊन आपण रिप्रेझेंट करूया. तात्पुरतं बघूया आपण, ते तुम्ही 10वीला शिकलेला. यस एफ प्लस एफ यस डॅश हे जेवढं डिस्टन्स होतं, तुम्ही हा एफ पॉइंट समजा अशा पद्धतीनं रिव्हॉल्व करत इथं घेतला, तर इथून इथपर्यंतचं डिस्टन्स आणि इथून इथपर्यंतचं डिस्टन्स आणि समजा याला ओ नाव दिलं किंवा
इतर काय नाव दिलं, क्यू नाव दिलं. तर यस क्यू, क्यू यस डॅश या दोघांचं जे अंतर आहे तेवढंच या दोघांचं अंतर होणार आहे. म्हणजे काय बघा, यस एफ प्लस एफ यस डॅश इज इक्वल टू यस क्यू प्लस क्यू यस डॅश असं होणार आहे. अर्थ लक्षात येतो का बघा तुमच्या, ही अशी कन्सेप्ट आहे. पण आपल्याला काय बघायचं आहे, डेफिनेशन समजून घ्यायची आहे. बघा, ऑल प्लॅनेट म्हणजे काय रे, सर्वच्या सर्व प्लॅनेट. मूव म्हणजे काय, रिव्हॉल्व करणं. मूव म्हणजे काय, रिव्हॉल्व करणं. इन इलिप्टिकल ऑर्बिट, कशामध्ये, इलिप्टिकल ऑर्बिट मध्ये रिव्हॉल्व करतात. अराउंड द सन, कोणाच्या भोवती, अराउंड म्हणजे भोवती, कोणाच्या, अराउंड द सन. विथ द सन, आणि सन कुठं असणार आहे बघा, विथ द सन ऍट वन ऑफ द फोकाय ऑफ द इलिप्स. आणि सन काय असणार आहे, कुठंतरी एका फोकायवरती प्रेझेंट असणार आहे. तो इलिप्टिकल जो पाथ असतो त्याला मी तुम्हाला सांगितलं, इलिप्टिकल ऑर्बिट असेल किंवा इलिप्स असेल तर त्याला दोन फोकस असतात. तर हा एक फोकाय असेल, हा दुसरा फोकाय असेल. सन एक तर या ठिकाणी प्रेझेंट असू शकतो किंवा या ठिकाणी प्रेझेंट असू शकतो, असं आपण सांगू शकतो. येते का लक्षात बघा, विथ द सन ऍट वन ऑफ द फोकाय ऑफ द इलिप्स, ही त्याची डेफिनेशन झाली आणि आपण समजून घेतलं. म्हणजे अशा पद्धतीनं इथे एखादा प्लॅनेट असेल, अशा पद्धतीनं तो अँटी क्लॉकवाईज डायरेक्शननी मूव्ह करत असेल तर सन इथं असण्याची जास्त शक्यता आहे. येते का लक्षात, किंवा इथं असण्याची जास्त शक्यता आहे. मग तो आपण यस वरती, यस या पॉइंट वरती आहे असं इमॅजिन केलं तर दुसरी एक कन्सेप्ट सांगतो जी की आपल्या पुढच्या आर्टिकल मध्ये बघायचीच आहे. ज्या वेळेस एखादा प्लॅनेट सन पासून जास्त अंतरावरती असतो त्यावेळेस त्याचं जे स्पीड असतो, त्याची जी व्हेलॉसिटी असते ती कमी असते. आणि दुसरी एक कन्सेप्ट काय आहे, ज्यावेळेस सन पासून प्लॅनेट खूप जवळ अंतरावर असते, एखादा प्लॅनेट खूप जवळ अंतरावरून मूव्ह करत असतो, ट्रॅव्हल करत असतो, त्यावेळेस त्याचं जे स्पीड असतं ते खूप जास्त असतं, जास्त व्हेलॉसिटीनं ट्रॅव्हल करत असतो. ही एक कन्सेप्ट लक्षात राहू द्या तुमच्या. त्यानंतर पुढे बघा, आता ओ पासून समजा आपण याला नाव देऊया ए पॉइंट, याला नाव देऊया पी पॉइंट, ठीक आहे. याला नाव देऊया, या पॉइंटला नाव देऊयात एम पॉइंट, याला नाव देऊयात एन पॉइंट. आणि आपण जो सन आहे तो एस पॉइंट वरती आहे असं इमॅजिन करूया आणि बाकीच्या गोष्टीला डिस्कशन करूया. बघा, आता ज्या वेळेस सन एस पॉइंट वरती असेल आणि प्लॅनेट पी पॉइंट वरती असेल, ज्यावेळेस सन एस पॉइंट वरती असेल आणि प्लॅनेट पी पॉइंट वरती असेल, म्हणजे काय रे, ते सन आणि प्लॅनेट खूप क्लोजेस्ट, खूप जवळ अंतरावरती असणार आहे, एकदम कमी डिस्टन्स वरती असणार आहे. अशा वेळेस पी या पॉइंटला पेरिहेलियन म्हटलं जातं. काय म्हटलं जातं, पेरिहेलियन असं म्हटलं जातं. आणि ज्यावेळेस सन एस या पॉइंट वरती आहे आणि प्लॅनेट ए या पॉइंट वरती आहे, म्हणजे त्यांच्यामधलं जे डिस्टन्स असणार आहे ते खूप जास्त असेल. मग अशा वेळेस त्या कंडिशनला ऍपेहेलियन असं म्हटलं जातं, ऍपहेलियन असं म्हटलं जातं. आलं का लक्षात बघा तुमच्या, पेरिहेलियन, ऍपेहेलियन ह्या दोन कन्सेप्ट. त्यानंतर आपण त्या इलिप्सचे मेजर ऍक्सिस, सेमी मेजर ऍक्सिस, मायनर ऍक्सिस आणि सेमी मायनर ऍक्सिस याबद्दल डिस्कशन करूया. ओ ते ए जे डिस्टन्स आहे ते ए नी रिप्रेझेंट केलं जातं, स्मॉल लेटर ए नी. आणि इथून इथपर्यंतचं जेवढं डिस्टन्स आहे तेवढंच इथून इथपर्यंत असणार आहे. कारण आपण ऑलरेडी सांगितलेलं आहे, ऑलरेडी डिस्कस केलेलं आहे की ओ जो पॉइंट आहे तो या पॉइंटचा आणि या पॉइंटचा सेंटर आहे. म्हणजे इथून जेवढं डिस्टन्स इथपर्यंत असणार आहे ओ ते ए, तेवढंच ओ ते पी असणार आहे. येते का लक्षात. आणि या ए ला किंवा या ए ला सेमी मेजर ऍक्सिस असं म्हटलं जातं. त्याचबरोबर दुसरी एक कन्सेप्ट बघा, सेमी मायनर ऍक्सिस. ओ एम आणि ओ एन हे जे डिस्टन्सेस आहेत ते सुद्धा सेम आहेत, कारण इथून इथपर्यंतचं जेवढं डिस्टन्स आहे त्याचा हा सेंटर आहे. म्हणजे हा पार्ट आणि हा पार्ट सेम असला पाहिजे आणि त्याला म्हटलं जातं सेमी मायनर ऍक्सिस. काय म्हटलं जातं, सेमी मायनर ऍक्सिस बी या पॉइंटला. आणि पूर्ण एम एन जे डिस्टन्स आहे, मी इथं लिहितो बघा, एम एन, याला काय म्हटलं जाईल,
हे जर सेमी मायनर ऍक्सिस असतील तर हे कम्प्लीट MN हा मायनर ऍक्सिस असेल. काय असेल? मायनर ऍक्सिस. येते का लक्षात बघा. आणि तो कशाने रिप्रेझेंट केला जाईल रे? 2B नी रिप्रेझेंट केला जाईल. का बरं? कारण हा एक बी प्लस हा एक बी म्हणजे किती होणार? 2B होणार. म्हणजे 2B नी रिप्रेझेंट केलं. त्यानंतर बघा PA चे डिस्टन्स आहे. PA काय म्हटलं जाईल रे त्याला? काय म्हटलं जाईल? मगाशीच आपण डिस्कस केलं ना. काय म्हटलं जाईल त्याला? मेजर ऍक्सिस. काय म्हटलं जाईल? मेजर ऍक्सिस म्हटलं जाईल. मेजर ऍक्सिस हा हॉरिझॉन्टल असतो तर मायनर ऍक्सिस हा व्हर्टिकल असतो. व्हर्टिकल म्हणजे कसा? उभा. व्हर्टिकल म्हणजे कसा? उभा. आणि हॉरिझॉन्टल म्हणजे कसा? आडवा. आडवा जो ऍक्सिस असतो, आडवा जो ऍक्सिस असतो त्याला काय म्हटलं जातं? मेजर ऍक्सिस म्हटलं जातं. PA हा कसा ऍक्सिस आहे? आडवा ऍक्सिस आहे. त्याला मग मेजर ऍक्सिस म्हटलं जाईल. आणि ते कशाने रिप्रेझेंट केलं जाईल? टॉइस A ने रिप्रेझेंट केलं जाईल. लक्षात येते का बघा. आणि मग याच्यामध्ये पण सेमी मायनर ऍक्सिस, सेमी मायनर ऍक्सिस सेमी मायनर ऍक्सिस कोणते कोणते आहेत? सेमी मायनर ऍक्सिस OM आणि ON. तुम्ही लिहू शकता OM इज इक्वल टू ON. त्याचबरोबर सेमी मेजर ऍक्सिस ते देखील लिहू शकताय. सेमी मेजर ऍक्सिस. सेमी मेजर ऍक्सिस सांगा बरं आता तुम्ही कोणते कोणते आहेत? कोणते कोणते आहेत तुम्हाला सांगता येऊ शकतं? सेमी मेजर ऍक्सिस OA आणि OP. याला तुम्ही सेमी मेजर ऍक्सिस म्हणू शकता. OP इज इक्वल टू OA आणि ही कशा आहेत? इज इक्वल टू B आणि हा इज इक्वल टू A. येते का लक्षात बघा तुमच्या? हा झाला फर्स्ट लॉ. आणि कशाच्या रिलेटेड आहे तो? ऑर्बिटच्या रिलेटेड आहे. ऑर्बिटशी रिलेटेड आहे. तो आपण अशा पद्धतीनं एक्सप्लेन करून घेतला, समजून घेतलं. लक्षात आलं का तुमच्या? बघा काही अडचणी आहेत का? काही डाऊट आहेत का? नाही. ठीक आहे. आता नेक्स्ट लॉ बघूया. लॉ ऑफ एरिया. लॉ ऑफ एरिया कशाशी रिलेटेड आहे? तर तो एरियाशी रिलेटेड आहे. कशाच्या एरियाशी रिलेटेड आहे? तो काय सांगतो? एरियल व्हेलॉसिटी जी असते ती कॉन्स्टंट असते. काय सांगतो? लॉ ऑफ एरिया एरियल व्हेलॉसिटी जी असते ती कॉन्स्टंट असते. कशा पद्धतीने कॉन्स्टंट असते बघूयात आपण. इमॅजिन करूया हा आपला इलिप्स आहे. ठीक आहे. आणि सन इथं प्रेझेंट आहे. आपण त्याला S ने रिप्रेझेंट करूया. डेफिनेशन काय सांगितली जाते याची? लॉ ऑफ एरियाची. द लाईन जॉईनिंग किंवा द लाईन जॉइन्स अ प्लॅनेट. बघा द लाईन जॉइन्स अ प्लॅनेट and sun sweeps equal area. The line joins a planet and sun sweeps equal area in equal intervals of time. लक्षात येते का बघा? नसेल तर आता आपण समजून घेऊया काय. बघा हा S या ठिकाणी सन आहे. S या पॉइंट वरती सन आहे. आणि इमॅजिन करूया आपण याला नाव देऊया P पॉइंट. आणि P पॉइंट वरती एखादा प्लॅनेट आहे. आपण अर्थ आहे असं पण इमॅजिन करू शकतो. काही प्रॉब्लेम नाही. तो कोणताही प्लॅनेट असू शकेल. कोणत्याही प्लॅनेट बद्दल हा जो लॉ असणार आहे तो ऍप्लिकेबल असणार आहे. येते का लक्षात बघा? मग इथं काय सांगितलेलं आहे? द लाईन जॉइन्स अ प्लॅनेट अँड सन. एक अशी लाईन जी प्लॅनेट आणि सनला जॉईन करते. बघा आपण इथं जॉईन करून पाहूयात. अशी लाईन स्वीप्स इक्वल एरिया इन इक्वल इंटरवल्स ऑफ टाइम. समजा त्या लाईननं म्हणजे हा जर प्लॅनेट अशा पद्धतीनं मोशन करत असेल, अँटी क्लॉकवाईज डायरेक्शननं मोशन करत असेल तर
तो या ठिकाणी असल्यानंतर थोड्या वेळाने तो या ठिकाणी जाईल. बरोबर आहे का? लक्षात येते का तुमच्या? त्याची ही पोझिशन होईल, थोड्या वेळाने ही पोझिशन होईल, ही पोझिशन होईल. बरोबर आहे की नाही? जसा टाइम स्पॅन होईल तशी त्याची पोझिशन चेंज होत राहणार आहे अँटी क्लॉकवाईज डायरेक्शनने. जर त्याची मोशन असेल तर मग या डेफिनेशन मधून काय लक्षात घ्यायचंय बघा, ज्या वेळेस आपण इमॅजिन केलं यस म्हणजे सनला आणि प्लॅनेटला एक लाईन जोडलेली आहे असं आपण इमॅजिन केलं, तर काही काळानंतर समजा उदाहरणार्थ एक दिवस आपण समजूया, एक तास समजूया, काही वेळानंतर तो प्लॅनेट त्याची पोझिशन चेंज करेल आणि तो या ठिकाणी पोहोचेल असं आपण इमॅजिन करूया. ठीक आहे? येते का लक्षात? बघा मग या लाईननं इथपर्यंत आहे असंच आपण इमॅजिन केलं, या लाईननं एवढं जे अंतर आहे ते स्वीप केलं असं समजलं. येते का लक्षात? बघा तुमच्या हे जे अंतर आहे ते या लाईननं स्वीप केलं. स्वीप केलेला जो एरिया आहे, स्वीप केलेला जो एरिया आहे म्हणजे हा इथून इथपर्यंत काहीतरी एरिया क्रिएट होईल की नाही? या लाईननं अशा पद्धतीने स्वीप केलं तर तो काहीतरी एरिया क्रिएट होतोय. हा जो एरिया आहे समजा 1 आवर मध्ये एवढं डिस्टन्स त्यानं ट्रॅव्हल केलं, एखाद्या प्लॅनेटने 1 आवर मध्ये एवढं डिस्टन्स ट्रॅव्हल केलं. तोच प्लॅनेट परत इथं पोहोचला आणि इथं आपण ऑब्झर्व करायला स्टार्ट केलं. इथं पाहिलं काय, 1 आवर मध्ये त्या प्लॅनेटने इथपर्यंत तो डिस्टन्स एवढं डिस्टन्स ट्रॅव्हल केलं. तो प्लॅनेट पी या पॉइंट वरती होता, पी डॅश या पॉइंट वरती होता, तो प्लॅनेट क्यू या पॉइंट वरती पोहोचला, तो पण 1 आवर मध्ये. किती आवर मध्ये? 1 आवर मध्ये. इथं 1 आवर मध्येच इथून इथपर्यंत पोहोचला होता. याला नाव देऊया आपण क्यू आणि याला नाव देऊया क्यू डॅश, म्हणजे तुमच्या लक्षात येईल पी डॅश क्यू डॅश. आलं का लक्षात? बघा तुमच्या. मग हा जो एरिया आहे यानं स्वीप केल्यानंतर सुरुवातीच्या कंडिशनला समजा याला आपण ए कंडिशन नाव दिलं, याला बी कंडिशन नाव दिलं आणि ए कंडिशन मध्ये त्यानं काय केलं, काहीतरी एरिया क्रिएट केला. 1 आवर मध्ये तो काहीतरी एरिया स्वीप केला. तर दुसऱ्या कंडिशन मध्ये बी या कंडिशन मध्ये पी डॅश पॉइंट पासून क्यू डॅश पॉइंट पर्यंत पोहोचला आणि इथेही त्यानं काहीतरी एरिया कव्हर केला. तर एका तासामध्ये दोन्ही ठिकाणी दोन्ही कंडिशन मध्ये एका तासामध्ये त्याने जे कव्हर केलेला एरिया असणार आहे तो सेम असणार आहे. येते का लक्षात? बघा मी काय सांगतोय. इथला एरिया आपण A1 समजला, इथला एरिया आपण A2 समजला, तर A1 इज इक्वल टू A2 असायला पाहिजे असणार. हेच त्यांनी ऑब्झर्व केलेलं आहे आणि लॉ मांडलेला आहे, सेकंड लॉ. येते का लक्षात? हे जे डिस्टन्स आहे किंवा हा जो एरिया आहे तो याच्याशी इक्वल असला पाहिजे, कारण त्याच्यासाठी जो लागणारा टाइम आहे, टाइम पिरियड आहे तो सेम 1 आवरचा आहे. त्यामुळे त्यानं जो कव्हर केलेला एरिया आहे, स्वीप केलेला एरिया जो आहे तो सेम असायला पाहिजे. हे या डेफिनेशन मधून आपल्याला समजून घ्यायचंय. मी इथं आपल्या बुक मध्ये अशा पद्धतीने डायग्राम काढलेली आहे बघा. याचाही अर्थ तोच होणार आहे. इथून इथपर्यंतचा तो प्रवास करणार आहे. हा प्लॅनेट या ठिकाणी असेल, या ठिकाणी पोहोचेल, म्हणजे इथला एरिया म्हणजे समजा आपण इथं एरिया A3 कन्सिडर केला, ही सी कंडिशन आहे. तर A1 इज इक्वल टू A2 इज इक्वल टू A3, कारण याच्यासाठी जर आपण 1 आवरच कन्सिडर केला तर हे अशा पद्धतीने होणार आहे. आणि पाठीमागे तुम्हाला मी सांगितलं होतं, काय सांगितलं होतं, जर प्लॅनेट आणि सन खूप दूर असतील तर प्लॅनेट कमी स्पीडनं मूव्ह होतो आणि जर तो जवळ असेल सनच्या तर तो जास्त स्पीडने मूव्ह होतो. त्यामुळे इथं तो जास्त स्पीडनी हे डिस्टन्स कव्हर करणार आहे. टाइम तोच आहे, टाइम तोच आहे, इथंही तोच आहे, इथंही तोच आहे, तेवढाच टाइम आहे, 1च तास आहे. पण त्यानं कव्हर केलेलं जे अंतर आहे इथं ते याच्यापेक्षा जास्त असणार आहे, कारण हे जे डिस्टन्स आहे ते या डिस्टन्स पेक्षा खूप जास्त आहे आणि इथं या डिस्टन्सशी कम्पेअर करता हे डिस्टन्स असेल किंवा हे डिस्टन्स असेल ते खूप कमी. आलं का लक्षात तुमच्या? बघा आता याच्याबद्दलचे जे काही डेरिव्हेशन आहे ते बघूया कशा पद्धतीनं ते कॉन्स्टंट राहतं. आता आपण याला रेडियस वेक्टर आहे असं म्हणू शकतो. एस पासून पी पॉइंट जो आहे तो रेडियस वेक्टर आहे. मोमेंटम या डायरेक्शनने असणार आहे जो की पी ने रिप्रेझेंट केला जातो. ह्या गोष्टी तुम्हाला माहिती आहे, बरोबर आहे का? मोमेंटम कशाने रिप्रेझेंट केला जातो? पी ने रिप्रेझेंट केला जातो. आणि मोमेंटम काय असतो? मोमेंटम पी इज इक्वल टू एम इंटू व्ही. माहिती आहे का काय असतो
मास इंटू व्हेलॉसिटी. बरोबर आहे का रे? मोमेंटम इज इक्वल टू मास इंटू व्हेलॉसिटी हा फॉर्म्युला असतो. त्यानंतर पुढे बघा, आता आपण काय कन्सिडर करूया की हा प्लॅनेट काहीतरी एरिया स्वीप करतोय आणि एरिया स्वीप केल्यानंतर तो एक ट्रायंगल तयार करतोय. काय तयार करतोय हा प्लॅनेट? इथं एक ट्रायंगल तयार करतोय. हे जे आहे ते डिस्टन्स खूप स्मॉल असणार आहे आणि 1 अवर म्हणजे खूप स्मॉल टाइम झाला. येते का लक्षात? स्मॉल टाइम मध्ये त्यानं कव्हर केलेला एरिया बघणार आहे, म्हणजे डिस्टन्स सुद्धा स्मॉल असणार आहे, टाइम सुद्धा स्मॉल असणार आहे. मग जर तो स्मॉल डिस्प्लेसमेंट करत असेल ds, तर त्यानं कव्हर त्याच्यासाठी लागणारा वेळ सुद्धा स्मॉलच असणार आहे आणि तो म्हणजे डेल्टा टी असेल. मग या ट्रायंगलचा विचार केला बघा, तो ट्रायंगल समजा एस पॉइंट आहे, हा पी पॉइंट आहे आणि हा क्यू पॉइंट आहे. बघा हे अशा पद्धतीने आपण जोडून घेतले 3 पॉइंट. तर या ट्रायंगलचा जर एरिया फाइंड करायचा असेल, एरिया ऑफ ट्रायंगल कशा पद्धतीने फाइंड करतो रे आपण? एरिया ऑफ ट्रायंगल फॉर्म्युला काय आहे? एरिया ऑफ ट्रायंगलचा 1/2 बेस इंटू हाईट. आठवतोय का फॉर्म्युला? आठवतोय का फॉर्म्युला? 1/2 बेस इंटू हाईट. 1/2 बेस किती आहे रे? काय आहे बेस? बेस कोण असणार आहे? एसपी. आणि कोण आहे? रेडियस वेक्टर आहे का? तो आपण लिहूया रेडियस वेक्टर. आणि हाईट काय आहे? पी क्यू आहे. हाईट काय आहे? पी क्यू आहे. पण पी क्यू काय आहे? डिस्टन्स आहे. ऍक्च्युली इथं काय आहे? डिस्टन्स आहे किंवा आपण डिस्प्लेसमेंट आहे असं तात्पुरतं समजू शकतोय. मग व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला आपल्याला काय माहिती आहे रे? डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम. माहिती आहे का फॉर्म्युला? हा डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम हा फॉर्म्युला आहे. मग आपल्याला इथं काय, हाईट म्हणजे काय आहे? ऍक्च्युली डिस्प्लेसमेंट आहे. हा जर डेल्टा टी इकडे ट्रान्सफर केला तर आपल्याला डेल्टा एस म्हणजे डिस्प्लेसमेंट भेटू शकते. बरोबर आहे. डेल्टा टी इकडे ट्रान्सफर केला तर व्ही इंटू डेल्टा टी इज इक्वल टू डेल्टा एस असे इक्वेशन मिळू शकतं. आणि डेल्टा एस म्हणजेच पी क्यू असणार आहे. मग पी क्यूच्या ठिकाणी आपण व्ही इंटू डेल्टा टी अशी किंमत ठेवू शकतोय का? ठेवू शकतोय की नाही? मग आपण ती जर किंमत इथं ठेवली 1/2 आर बार इंटू व्ही इंटू डेल्टा टी अशी किंमत ठेवू शकतोय. काही प्रॉब्लेम नाही. बरोबर आहे की नाही? मग इकडे बघा, डेल्टा ए आहे, स्मॉल एरिया आहे ना, म्हणून आपण डेल्टा ए घेतोय. मग हा डेल्टा टी इकडे ट्रान्सफर केला, हा डेल्टा टी जर इकडे ट्रान्सफर केला तर याच्या छेदात येईल की नाही? कारण इथं मल्टिप्लिकेशन आहे. म्हणजे हे इक्वेशन असं चेंज होईल, डेल्टा ए अपॉन डेल्टा टी इज इक्वल टू 1/2 आर बार इंटू व्ही असं होईल का रे? हे इक्वेशन होईल की नाही? काय प्रॉब्लेम आहे का असं लिहायला? काही अडचण नाही. त्यानंतर बघा, हे इक्वेशन मी जसं की तुम्हाला मागे सांगितलं होतं, मोमेंटम म्हणजे काय असते? मास इंटू व्हेलॉसिटी असते. बरोबर आहे. मोमेंटम म्हणजे काय? मास इंटू व्हेलॉसिटी. तर यावरून आपण व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला तयार करू शकतोय का? जर मास इकडे ट्रान्सफर केलं तर, म्हणजे यामध्ये यम जर इकडे ट्रान्सफर केला तर पी अपॉन यम इज इक्वल टू व्ही असे इक्वेशन तयार होऊ शकतं का रे? होऊ शकतं की नाही? मग तेच इक्वेशन आपण या व्हीच्या ठिकाणी ठेवलं, काय प्रॉब्लेम आहे का? इथं मोमेंटम आहे ना, तो प्लॅनेट मूव्ह करतोय म्हणजे त्याचा काहीतरी मोमेंटम असणार आहे की नाही? त्याची मास असणार आहे, त्याला व्हेलॉसिटी असणार आहे, म्हणजे त्याच्या जवळ काहीतरी मोमेंटम असणार आहे. म्हणून आपण हा फॉर्म्युला यूज करू शकतोय. काय आहे तो फॉर्म्युला? व्ही इज इक्वल टू पी अपॉन यम. पी म्हणजे काय आहे? लिनियर मोमेंटम आहे. मोमेंटम आहे, लिनियरली मोमेंटम आहे, एका रेषेतलं मोमेंटम आहे. आणि मास म्हणजे त्या प्लॅनेटचं मास असणार आहे. येते का लक्षात? आणि प्लॅनेटचं मास कसं असतं? कॉन्स्टंट असतं. पुढे बघा, डेल्टा ए अपॉन डेल्टा टी इज इक्वल टू 1/2 आर बार आहे असाच व्हीच्या ठिकाणी पी अपॉन एम ठेवलं. आपण काय ठेवलं? पी अपॉन एम. बरोबर आहे का? व्हीच्या ठिकाणी काय ठेवलं? पी अपॉन एम. मोमेंटमचा फॉर्म्युला आहे, त्याच्यावरून आपण पी अपॉन एम ठेवू शकतो. त्यानंतर एक कन्सेप्ट काय आहे बघा, जी की तुम्हाला रोटेशनल मोशन 12वीचा पहिलाच टॉपिक आहे बघा, त्याच्यामध्ये शिकायची आहे. पहिला टॉपिक आहे 12वीचा, काय? अँगुलर मोमेंटम ही कन्सेप्ट शिकायची.
आता ती मी इथे इंट्रोड्यूस करणार आहे, तुमच्या लक्षात राहू द्या. मी परत 12वीला विचारणार, इथं तुम्ही शिकला होता, आठवतंय का? अँग्युलर मोमेंटम कशाने रिप्रेझेंट करतात? कॅपिटल लेटर एल ने रिप्रेझेंट करतात. आणि काय असते ती? रेडियस वेक्टर इनटू लिनियर मोमेंटम. लिनियर मोमेंटम म्हणजे पी, जो की आपला इथं आहे तो. मग या आर इंटू पी च्या ठिकाणी आपण एल ठेवला तर काय प्रॉब्लेम आहे का? आर तर तोच आहे की नाही? इथे का लक्षात बघा तुमच्या, हे तुम्ही कन्सेप्ट आता इथं फक्त ओळख करून घेताय, पण डिटेल मध्ये तुम्ही 12वीला शिकणार आहे. पण इथं फॉर्म्युला लक्षात राहू द्या. एल इज इक्वल टू, एल म्हणजे कोण आहे? अँग्युलर मोमेंटम. कोण आहे? अँग्युलर मोमेंटम आहे. एल म्हणजे अँग्युलर मोमेंटम आहे. आर म्हणजे रेडियस वेक्टर आहे. पी म्हणजे कोण आहे रे? लिनियर मोमेंटम आहे. कोण आहे? लिनियर मोमेंटम आहे. पी म्हणजे लिनियर मोमेंटम आणि एल म्हणजे अँग्युलर मोमेंटम. अँग्युलर मोमेंटम म्हणजे कोणाचा प्रोडक्ट असतो? रेडियस वेक्टर आर बार आणि लिनियर मोमेंटमचा प्रोडक्ट असतो. तो आपण इथं ठेवूया या ठिकाणी, या दोन पार्टच्या ठिकाणी. इथं डिवाइडेड बाय आहे. म्हणजे बघा, डेल्टा ए अपॉन डेल्टा टी इज इक्वल टू 1/2 इंटू एल अपॉन एम. काय प्रॉब्लेम आहे का? लक्षात आलं का सगळं तुमच्या? आपण असं लिहू शकतो, काही अडचण नाही. काय केलं? आर इंटू पी च्या ठिकाणी एल ठेवला. येते का लक्षात? बघा, त्यानंतर बघा, हेच इक्वेशन अशा पद्धतीने लिहू शकतो. डेल्टा ए अपॉन डेल्टा टी इज इक्वल टू एल अपॉन ट्वाइस एम. काय लिहू शकतो? एल अपॉन ट्वाइस एम. 1 इंटू एल, एलच होणार आहे ना. 2 इंटू एम, 2m होईल. बरोबर आहे का? मग इथं बघा, विचार करण्याची गोष्ट, जो हा अँग्युलर मोमेंटम असतो तो कन्झर्व्ड असतो. कन्झर्व्ड म्हणजे कसा? कॉन्स्टंट असतो. कन्झर्व्ड म्हणजे कसा? कॉन्स्टंट असतो. अँग्युलर मोमेंटम जो आहे तो कसा असतो? कन्झर्व्ड असतो, म्हणजे कॉन्स्टंट असतो. त्याचबरोबर हे 2 जे आहे ते देखील नंबर आहे, तो पण कॉन्स्टंट असणार आहे. बरोबर आहे का? 2 नंबर आहे आणि नंबरची व्हॅल्यू चेंज होते का? 2 ची व्हॅल्यू बदलते का? 1 ची व्हॅल्यू बदलते का? 3 ची व्हॅल्यू बदलते का? नाही. तसं 2 ची व्हॅल्यू सुद्धा कॉन्स्टंट राहणार आहे, फिक्स राहणार आहे. आणि एम म्हणजे काय असणार आहे? ज्या त्या प्लॅनेटचं मास असणार आहे. काय असणार आहे? पर्टिक्युलर प्लॅनेटचं मास असणार आहे. इथं अर्थ जर तिथं आपण कन्सिडर केली, अर्थचं मास असेल, अर्थचं मास चेंज होणार आहे का? चेंज होणार नाही. किंवा मार्सचं मास चेंज होणार आहे का? नेपच्यूनचं मास चेंज होणार आहे का? ज्या त्या प्लॅनेटचं, ज्युपिटरचं मास चेंज होणार आहे का? नाही. ज्या त्या प्लॅनेटचं मास कॉन्स्टंट राहणार आहे. म्हणजे हे सर्वच्या सर्व काय असणार आहे? कॉन्स्टंट असणार आहे. काय असणार आहे रे? कॉन्स्टंट असणार आहे. आणि कोण कॉन्स्टंट आहे? डीए बाय डीटी कॉन्स्टंट झाला. बरोबर आहे का? डीए बाय डीटी हा पूर्ण कॉन्स्टंट झाला, कारण हे सर्व कॉन्स्टंट टर्म आल्या. त्याच्याशी इक्वल टू जे आहे, इक्विव्हॅलंट जे आहे ते कॉन्स्टंट टर्म आल्या. म्हणजे डीए बाय डीटी कॉन्स्टंट झाला. डीए बाय डीटी कॉन्स्टंट झाला याचाच अर्थ काय रे? एरियल व्हेलॉसिटी जी आहे ती कॉन्स्टंट झाली. एरियल व्हेलॉसिटी काय झाली? कॉन्स्टंट झाली. म्हणजे डीए बाय डीटीचा रेशो जो आहे तो कॉन्स्टंट झाला. आणि तेच आपल्याला समजून घ्यायचं होतं. येते का लक्षात? बघा, त्यानंतर नेक्स्ट आर्टिकल बघूया. काय आहे? लॉ ऑफ पिरियड. एकदम सिंपल आहे लॉ, पण कशाशी रिलेटेड आहे रे? पिरियडशी रिलेटेड आहे. आणि काय सांगितले बघा, एखादा जर प्लॅनेट सनभोवती रिव्हॉल्व करत असेल, बघा काय म्हणतोय मी, इमॅजिन करा तुम्ही, मी बोलत असताना एखादा प्लॅनेट सनभोवती रिव्हॉल्व करतोय. सनभोवती रिव्हॉल्व करत असताना त्याचं कम्प्लीट एक रिव्हॉल्युशन होण्यासाठी जो लागणारा पिरियड आहे, त्याच्यासाठी लागणारा जो वेळ आहे तो, त्याचा स्क्वेअर हा कोणाशी इक्वल असतो किंवा कोणाशी डायरेक्टली प्रोपोर्शनल असतो? तर त्याच्या सेमी मेजर ऍक्सिसशी. हा जर इलिप्स असेल तर त्याला 2 फोकस असतात. एस डॅश काहीही नाव देऊ शकता, एफ डॅश पण नाव देऊ शकता, काही प्रॉब्लेम नाही. आणि त्याचा जो सेंटर आहे तो ओ असणार आहे. इथून इथपर्यंत जे डिस्टन्स असणार आहे ते आपण ए म्हणलेलं आहे पाठीमागं. इथून इथपर्यंतचं पण ए असणार आहे, इथून इथपर्यंतचं बी असणार आहे, इथून इथपर्यंतचं देखील बी अंतर असणार आहे. मग लॉ ऑफ पिरियड मध्ये काय सांगायचंय, काय बघायचं आहे? एखादा प्लॅनेट जर रिव्हॉल्व करत असेल तर द स्क्वेअर ऑफ टाइम पिरियड ऑफ
revolution of planet is proportional to the क्यूब म्हणजे काय रे, रेस टू पॉवर किंवा पॉवर 3 किंवा रेस टू 3. प्लॅनेट इज प्रोपोर्शनल टू द क्यूब ऑफ, काय म्हणतोय बघा शब्द, सेमी मेजर ऍक्सिस. काय, सेमी मेजर ऍक्सिस, सेमी मेजर ऍक्सिस ऑफ इलिप्स. बघा अर्थ लक्षात काय घ्यायचा. द स्क्वेअर ऑफ टाइम पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन म्हणजे काय, एक प्लॅनेट आहे आणि प्लॅनेट जाऊ द्या, सन इथं प्रेझेंट आहे यस या पॉइंट वरती, आणि अर्थ अशा पद्धतीने रिव्हॉल्व करते. अर्थला याच पॉइंट वरती यायला किती वेळ लागतो रे, 365 दिवस. बरोबर सांगितलं. किती वेळ लागतो, 365 डेज लागतात. बरोबर आहे का, किती लागतात, 365 डेज लागतात. हा काय झाला, टाइम पिरियड झाला. आणि त्याचा स्क्वेअर तो कशाने दाखवला जातो, टी ने दाखवला जातो. हा कशाने दाखवला जाईल, 365 डेज. हा जो टाइम आहे तो कशाने डिनोट केला जाईल, रिप्रेझेंट केला जाईल, कॅपिटल टी ने रिप्रेझेंट केला जाईल. आणि मग हा जो आहे तो बघा, द स्क्वेअर ऑफ टाइम पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन म्हणजे कॅपिटल टी असणार आहे. कॅपिटल टी चा काय असेल रे, स्क्वेअर असेल. स्क्वेअर ऑफ, स्क्वेअर म्हणजे काय, वर्ग. टाइम पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन ऑफ प्लॅनेट, कोणताही प्लॅनेट असेल, इज प्रपोर्शनल, प्रपोर्शनल सिम्बॉल तर तुम्हाला माहित आहे, टू द क्यूब ऑफ, क्यूब म्हटले कोणाचा क्यूब, क्यूब ऑफ सेमी मेजर ऍक्सिस ऑफ द इलिप्स. सेमी मेजर ऍक्सिस कोण असेल रे, हा असणार आहे का, हा असणार आहे का, हा असेल, कोण असेल, जर प्लॅनेट या पॉइंट वर असेल तर तो सेमी मेजर ऍक्सिस इथून इथपर्यंतचा असणार आहे. येते का लक्षात बघा, सेमी मेजर ऍक्सिस इथून इथपर्यंतचा असणार आहे. आणि समजा आपण हा ए ने रिप्रेझेंट करू शकतो किंवा आर ने रिप्रेझेंट करू शकतो, काहीही प्रॉब्लेम नाहीतर कन्फ्युज व्हाल, एस डॅश पासून इथपर्यंतचं अंतर म्हणा, नाही तसं नाही. तर सेंटर पासून त्या प्लॅनेट पर्यंतचं डिस्टन्स असणार आहे, तो म्हणजे सेमी मेजर ऍक्सिस असेल. आणि काय सांगितलेलं आहे, क्यूब ऑफ सेमी मेजर ऍक्सिस म्हणजे आर क्यूब असं लिहू शकतो, जसं की बुक मध्ये लिहिलेलं आहे. तुम्ही आर वापरू शकता, काही लेटर वापरू शकाल, काही प्रॉब्लेम नाही. क्यूब ऑफ द सेमी मेजर ऍक्सिस ऑफ द इलिप्स म्हणजे हा इलिप्स असणार आहे. येते का लक्षात बघा. आणि हेच परत तुम्ही इक्विव्हॅलेंट करायचं असेल तर टी स्क्वेअर इज इक्वल टू कॉन्स्टंट के इंटू आर क्यूब असं लिहू शकता. आणि ही जर टर्म इकडे ट्रान्सफर केली तर काय होईल रे, टी स्क्वेअर अपॉन आर क्यूब इज इक्वल टू के. अशी पण टर्म लिहिता येईल तुम्हाला, काहीही प्रॉब्लेम नाही. अशा पद्धतीने आपण केपलर्स 3 लॉ बघितलेले आहेत. पहिला लॉ काय बघितला, लॉ ऑफ ऑर्बिट, जो की ऑर्बिटशी रिलेटेड होता. ते प्लॅनेट कशा पद्धतीने, सर्वच्या सर्व प्लॅनेट कशा पद्धतीने